दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो विकासाच्या बाबतीमध्ये काहीच नाही. नाही जर विकासाच्या गप्पा मारत फार 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 महत्वाचा फार एमसीएन न्यूज आपल्या प्रभागात या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आज अशा भागात आलो आहे की जो शहराचा तर भाग आहे, पण मध्ये आल्यानंतर शहर असं वाटत नाही. आणि खूप असा म्हणजे 2015-16 नंतर शहर सुरू होईल किंवा शहरात आला आहे, पण ते खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी ज्यांना सभागृहात जायचं आहे असे सगळे जे उमेदवार आहे, नगरसेवक आहे, लोकप्रतिनिधी आहेत, ते तुमच्या या सगळ्या भागाचा आवाज म्हणून सभागृहात जाणार आहे, आपले प्रश्न मांडणार आहे. तुमचा हा प्रतिनिधी आहे, बोलणारा प्रत्येक माणूस उद्या भविष्यातला तुमचा प्रतिनिधी आहे आणि तो तितका सिरियस आहे, त्याला माहिती आहे इथले प्रश्न काय आहे. तो राजकारण न करता पोटतिडकीनं बोलणार आहे. त्यामुळे आपण त्यांना सगळ्यांचं ज्यांना सभागृहात जायचं आहे, जो सिरियस आहे, ज्याला तुमच्या प्रश्नांची जाण आहे, अशा प्रत्येक बंधू भगिनीशी आपण बोलणार आहोत. आणि खूप अशी पुढच्या 5 वर्षामध्ये या भागाचा विकास कसा असणार, ज्यांच्या खांद्यावर धुरा असणार आहे अशा लोकांशी, खूप जबाबदार लोकांशी बोलतोय. पण त्या लोकांशी बोलताना मला नागरिकांचे प्रश्न तितकेच महत्त्वाचे वाटतात आणि ते खूप जास्त आहे. जर सातारा देवळीचा विषय केला तर सगळ्यात पहिलं सुरुवात होती पाण्याची, गुंठेवारीचा आणि रस्त्यांचा. रस्ते बऱ्या प्रमाणात होत आहेत, पण बाकीचे महत्त्वाचे प्रश्न आहे याकडे आपण बोललं पाहिजे. नगरसेवक म्हणलं की वॉटर मीटर गिटर या सगळं गटार यापुढे जाऊनही आपल्याला खूप सारे प्रश्न आहे. आणि डेव्हलपमेंटशिवाय बाकीच्या या सगळ्या भागासाठी जे महापालिकेचं बजेट आहे त्यापैकी किती टक्के पैसा इथं आला पाहिजे. ज्यावेळेस नगर परिषदेची नंतर महापालिकेत झालं होतं त्या एक आकडा सरकारनं दिला होता, 570 कोटी रुपये फक्त या भागाच्या विकासाला मिळायला पाहिजे होते. पण ते अद्यापही तत्कालीन सरकार असेल, आता सरकार असेल, कुणाच्याही सरकारने पूर्ण केलं नाही. त्यामुळे इथल्या भागातल्या प्रश्नांचा जो आहे तो धांडवा आपण घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात सगळ्या पक्षाचे जे उमेदवार, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा सगळ्या पक्षांशी आपण बोलणार आहोत. सत्ता कुणाची आहे हा मुद्दा सध्या गौण आहे किंवा त्यांनी मागं काय केलं त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. पण प्रश्न आहे या भागाच्या विकासाचा. तर आपण सगळ्यांपासून सुरू करूयात. सगळ्यात पहिलं मी 2 प्रश्न सगळ्यांना सामान्य विचारणार आहे. तुम्हाला काय सभागृहात जायचं आहे आणि तुमच्या पक्षानं आतापर्यंत काय केलं किंवा तुम्ही काय केलं, सुरुवात करूयात. येस, नमस्कार. तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे? नाही, ठीक आहे. काय नाव आणि आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, तुम्हाला काय तिकीट देण्यात यावं? ठीक आहे. नमस्कार, माझं नाव तेजस शरद शेवाळे आहे. माझं एज 23 आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला सभागृहात का जायचं आहे तर ॲज अ व्हिजन, जे यूथ व्हिजन असलं पाहिजे, जे करप्शन फ्री व्हिजन असलं पाहिजे, ते सध्याच्या यूथमध्ये आहे. आणि जे यूथ आत्ता डेव्हलपमेंट करू शकल ते कोणी नॉर्मल म्हणजे आपण बघतो ना अलॉंग अदर दॅन यूथ नाही करू शकणार. कारण की जे फ्युचर इंडिया डेव्हलप करायचं आहे ते आत्ताच्या यूथसाठी करायचं आहे. जे फ्युचर इंडिया आपल्याला पाहिजे ते आत्ताचं यूथ डिसाईड करणार आहे की त्यांना कसं राहायचं आहे, त्यांची लाईफस्टाईल काय असली पाहिजे, त्यांना डेव्हलपमेंट कसं हवं, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू शकतो तर याच्यासाठी मला महानगरपालिकेत सभागृहात जायचं आहे. मागच्या अनेक वर्षी भाजपाची सत्ता आहे, तर त्या बाकी सगळ्यांचं मी ऐकत होतो उभा राहून खूप वेळ की जी कामं व्हायला पाहिजे होते ती कामं होत नाही भाजपकडे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय विल स्टार्ट फ्रॉम द पास्ट इलेक्शन. की लास्ट इलेक्शनमध्ये 2 नगरसेवक होते ह्या सातारा देवळी भागात. तर एक BJPचे होते, एक काँग्रेसचे होते. मी BJPच्या नगरसेवकांचं तुम्ही विचारलं त्या हिशोबाने बोलतो आहे, रुलिंग पार्टीच्या अकॉर्डिंग. तर ते जी सत्ता होती ती कमी टाईमसाठी होती, 3 ते 4 वर्षांसाठी होती अकॉर्डिंग टू माय अंडरस्टँडिंग. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या हातात होती, जी आपण कोविडच्या आसपास म्हणतो किंवा आत्तापर्यंतचा टाईम. तर जेव्हा तो टाईम होता त्या टाईमला नगरसेवकांनी नक्कीच काही ना काही काम केलेलं आहे. जसं मॅमनी सांगितलं 13 करोडचा निधी आणला आहे, थोडेफार काम झालं आहे, लाईट्स लावले आहेत, बेसिक रोड ॲम्युनिटीज झाल्या आहेत त्या टाईमला. पण जो मधला पॅच आहे, जो 4 ते 5 वर्षाचा महानगरपालिकेचा पॅच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला ॲज सच महानगरपालिकेने वाईट टाकलं आहे. कारण की जी सिटी बस आधी थोडीफार लोक म्हणतात की येत होती, ती आता कम्प्लिटली बंद आहे या वार्डात. जर तुम्ही देवळी रोडला गेले तुम्हाला सिटी बस दिसणार नाही. तुम्ही माझ्या प्रभागात गेले, छोट्या सोसायटीजमध्ये गेले, तिथं तुम्हाला लाईट्स दिसणार नाही. ह्या प्रभागात सेफ्टी नाही आहे. जर मी सिडको N2 साईडला फिरतो आहे, ते लोक पण सेम माझ्या एवढंच टॅक्स भरत आहेत, बट ह्या एरियातले पण लोक तेवढंच भरतात. बट तिकडे कॅमेराज आहे, तिकडे एक विमेन सेफ्टी आहे, तिकडे एक विमेन एम्पॉवरमेंट आहे, तिकडे लोकांपर्यंत स्कीम्स जात आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला बिझनेससाठी काय लोन देतं आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काय देतं आहे, या सगळ्या मुद्द्यांवर तुमचा सिडको सारखा विकास झालेला नाही आहे. तुम्हाला तो गेल्यावरती करायचा. येस, तुमचीच होती. काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला जर सत्ता मिळाली तुमच्याकडनं, जर तुम्ही सभागृहात गेले तर काय बदल असले पाहिजे? रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण या समस्या ज्या आहेत, या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या आपल्या प्रभागामध्ये निर्माण करून देण्यासाठी मी जीवाचं रान करेल. बरं, आता जे सध्या सगळं वातावरण बघतात, मागचे काही वर्ष जे जी म्हणता येईल की विकास तुमच्या पद्धतीने विकास जर कमी झाला असेल तर त्याला कोण जबाबदार आहे, का नाही झाला असेल?
विकास न होण्यासाठी जी काही लोकप्रतिनिधी होती त्यांना नसलेली दूरदृष्टी, त्याला आपण अंधत्व म्हणूया, ते अंधत्व जबाबदार आहे. शिवसेनेकडनं मला विचारायचं आहे की हा सगळा भाग सध्या जे पालकमंत्री आहे, विद्यमान आमदार आहे या भागाचे, तरी पण नागरिकांना त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि खूप मोठा निधी त्यांना आणला असं ते नेहमी सांगत असतात, तरी मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. कसं बघता पक्ष याच्याकडे? मागच्या 5 वर्षामध्ये सातारा आणि देवळाईमध्ये जो विकास झाला तो मागच्या 20 वर्षामध्ये नव्हता झाला. आता जी सातारा देवळाईमध्ये असलेले नागरिक आहेत तर या 2-5 वर्षामध्ये त्यांना वाटतं की आपण खरोखर आता शहरामध्ये राहायला आलेलो आहे. कारण मॅक्झिमम एरियामध्ये ड्रेनेज लाईनचे कामं झालेत, स्ट्रीट लाईटचे कामं झाले, रोडचे कामं झालेत आणि जवळपास 90% ठिकाणी पाण्याच्या लाईन देखील टाकल्या गेल्या आहे. लवकरच 6-8 महिन्यामध्ये लोकांना स्वच्छ पाणी देखील महानगरपालिकेचं मिळणार आहे आणि यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. या प्रभागामध्ये जो मुकुंदनगर आणि राजनगर आहे ते थोडंसं अनविकसित भाग आहे, तिकडं लक्ष देणं फार जास्त महत्त्वाचं गरजेचं आहे. आणि साहेब पालकमंत्री असल्यामुळं त्या भागातही भरभरून मोठा निधी देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणचा देखील ते विकास करतील असं मला मुहूर्त मिळेल असं वाटतंय. कसं बघतंय काँग्रेस? गेल्या 7 वर्षापासून यांचा मुहूर्त फक्त आमच्या नजरा यांच्या नेत्यांकडे, यांच्या कामाकडे, यांच्या दिलेल्या आश्वासनाकडे लागलेलं आहे. आम्ही तर आज मी म्हणजे वयाच्या चौथीमध्ये असताना इथे राहिलेलो आहे. 1996पासून आम्ही इथे राहतो. पाणी हे आम्हाला सगळ्यात मोठं संकट पाणीच आहे आणि यांच्या नेत्यांनी गेल्या 7 वर्षापासून पाणी टाके बांधून ठेवलेलं आहे. अजून कोणतंही काम चालू झालेलं नाही आणि जे आता आश्वासन देतात की 2 महिन्यात पाणी येईल, 3 महिन्यात पाणी येईल, तुम्ही कदाचित 6 महिने अजून मी तुम्हाला गॅरंटी सांगतो यांच्या हातातला कारभार बघून कमीत कमी 2 ते 3 वर्ष अजून पाणी येत नाही. पाणी कधी येणार? पाण्याचं काय आहे? सातारा देवळाई आणि माननीय अतुलजी सावे या शहराचे मंत्री यांनी 1680 कोटी रुपये ज्या सातारा देवळाई आणि शहरासाठी पाण्यासाठी जे प्रयोजन करून त्यांनी घेतले, तर पहिल्यांदा इथे जे सरकार स्थापन झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्या सरकारने सगळ्यात पहिले त्या कामाला स्टे दिला होता. ते स्टेवालं सरकार होतं, त्याच्यामुळे ही पाण्याची लाईन आजपर्यंत दिरंगाई झालेली आहे. हा जो आरोप करता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, त्यांनी एक छोटासा नमुना आणून द्यावा की हा स्टे पत्र आहे, काहीतरी कागद आणून दाखवा, प्रूफनी बोलावं, बस पूर्ण जागेला माहिती. काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसची भूमिका अशी आहे की बऱ्याच वेळापासून बोलताय की पाणी पाणी, पण मी ज्या प्रभागातून येतो, प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजनगर आणि मुकुंदनगर सुद्धा आहे. अजून त्या मुकुंदनगर परिसरात पाण्याची लाईनच सुद्धा झालेली नाही, तर पाणी येणार कुठून? पाण्याची टाकी नाही, लेआउट करते काय? पाण्याची टाकी सुविधा कोण देणार? महानगरपालिका देणार. आमच्या भागातले लोक भरभरून टॅक्स भरताय, लेआउट मालकाने हे नाही केलं पाहिजे. पाणी कधी येणार ते सांगा. सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे, पण मला असं म्हणायचं की या परिसरामध्ये कुठलीही परफेक्ट सुविधा नाही आहे, जी की जन्माला येणाऱ्या बाळापासून तर जोपर्यंत माणसाचा अंत होत नाही, त्याला अंत्यविधीला नेत नाहीत, तिथपर्यंत कुठलीही एकही सुविधा अशी परफेक्ट नाही आहे. अंगणवाडी परफेक्ट पाहिजे, ते नाही आहे. आणि माझा महत्त्वाचा मुद्दा हा आहे या भागासाठी की ज्या आपल्या जिल्हा परिषद शाळा संपण्याच्या मागे येत आहेत, सगळ्यात पहिलं काम मला ते करायचं आहे की माझी जिल्हा परिषद शाळा ही योग्य झाली पाहिजे आणि तिथे विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. हा एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओपन स्पेस ज्या आहेत त्या फक्त मंदिरांसाठीच न वापरता त्या ठिकाणी वृद्धांसाठी गार्डन असावं, वाचनालय असावं की त्या वाचनालयाचा उपयोग हा प्रत्येक व्यक्तीला करता आला पाहिजे. मंदिर असायला पाहिजे, पण प्रत्येक जागेत मंदिरच असावं असं नाही. आणि ज्या ओपन स्पेस गिळंकृत झालेल्या आहेत त्या ओपन स्पेस सगळ्या काढून त्या ठिकाणी ह्या सुविधा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच यात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. मला महिला प्रतिनिधींकडे जायचं आहे की जे 4 प्रश्न महत्त्वाचे मांडले जातात. ताई आत्ता बोलताना बोलत होत्या की भाजप किंवा शिवसेनेची जी सत्ता आहे तर त्यांच्या 3-4 ज्या अपेक्षा विरोधकांच्या आहेत की सगळ्यात पहिलं शिक्षण महापालिकेच्या शाळांचा विषय, खुल्या भूखंडाच्या विकासाचा प्रश्न आहे आणि त्याच्या आधी पाण्याचा प्रश्न आहे. पण मी सुरुवात करेल त्याच्याही आधी की मूलभूत सुविधांच्या ज्या आहेत पाण्यापासून. नक्कीच शिवसेना असेल, भाजप असेल, तुमची अनेक वर्ष सत्ता आहे, आता तर म्हणजे मधल्या 2.5 वर्ष सोडले तर कायम सत्ता आहे आणि शहरात तर सगळ्यांनी जरी शिवसेना भाजपात आत्ता जरी दोन झाले असतील, पण आधी जरी तुम्ही बरेच वर्ष महापालिकेत सत्ते होतात, पाण्याकडे कसं बघता? सगळं पाणी नाही तुमच्याकडे? महानगरपालिका बऱ्याच वर्षापासून होती, पण महानगरपालिकेमध्ये आमचं सातारा आणि देवळाई रांगायला सुरुवात झालेली होती. आत्ता प्रवेश केलेला आहे आम्ही. एकच इलेक्शन झालं, नगरसेवक आमचे 2-3च वर्ष होते, तरी आम्ही आमच्या परीने भरपूर प्रयत्न करून वरतून फंडिंग आणून काम केलेलं आहे.
आमच्या अतुलजी माननीय अतुलजी असतील, शिरसाट साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, पाणी हा प्रश्न त्यांचा स्वतःचा जिव्हाळ्याचा असल्यामुळे त्यांनी नागरिकांची समस्या समजून न समजता स्वतःची समस्या समजून पाण्याच्या टाक्या आता बांधकाम चालू आहे. कुठलंही काम करायचं म्हटलं तर घरातून निघाल्यावर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला काही वेळ लागतो. ही तर योजना आहे, ही योजना लवकरात लवकर जनतेच्या ह्याच्यात आणणार आहेत. जनतेच्या सेवेसाठी आमचे सगळेजण प्रयत्नशील आहेत. काय सांगेल तुमचं नेतृत्व कसं असेल? कधी मिळेल? आमचं नेतृत्व कणखर आहे, खंबीर आहे आणि सक्षम आहे. त्यामुळे पाणी आता चालू आहे. टाक्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाण्याच्या 6 टाक्या आता झालेल्या आहेत, अजून चालू आहे. 8 जानेवारीला शहराच्या पाण्याचं नियोजन आमचे मुख्यमंत्री करणार आहेत. इकडचं पाण्याचं आता होईल टाक्या सुरुवात झाली. भूमीचा काय इश्यू आहे? सगळ्यात मोठा इश्यू आहे स्मशानभूमीचा. इथे आम्ही लवकरच त्याला मार्ग काढू. सध्या साताऱ्यात एक स्मशानभूमी आहे जिथे व्यवस्था नाही जाण्याची. नक्कीच काय आलं की सातारा देवळाई हा भाग नव्यानेच महानगरपालिकेत समाविष्ट झाला आणि आता राजनगर मुकुंदनगरसुद्धा हा प्रभाग झाला. त्यामुळे लोकसंख्या भरपूर वाढली. त्यामुळे त्या स्मशानभूमीची आवश्यकता आहे आणि नक्कीच आम्ही त्याला योग्य तो मार्ग लावू. काय काय समस्या वाटतात? आमच्या वार्डामध्ये स्मशानभूमीची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्यावरती कॅमेरे, रस्त्यावरती लाईट, महिला सुरक्षित नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे इथून तिथून सगळं अंधारच आहे. आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये नगरसेवकची कुठे एक खडी हाताळलेली नाही. 5 वर्षात कोणतंही काम झालेलं नाही. सगळ्यात आमचा जो निधी आलेला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, तोच निधी वापरलेला आहे. आता बी सगळे अर्धेच कामं सोडलेले आहे. आता पण आमचे पूर्ण कामं झालेले नाही. आणि पहिला प्रश्न आमचा पाण्याचा आहे. तो पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे, काय होणार आहे हे कोणी सांगत नाही. फक्त पाणी आलं आणि निधी आला नाही, पाणी आलं. जिथं उभं आहे आज तुम्ही जिथं उभं आहे हा सुद्धा आदरणीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी केलेल्या विकास निधीतूनच झालेला आहे. आज सातारा देवळाई हा संपूर्ण प्रभाग जवळपास 80% विकास कामं हे आदरणीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. एक सेकंद, ज्या ताईंनी सुरक्षेचा प्रश्न मांडला, काँग्रेसच्या काळामध्ये साताऱ्याच्या सुरक्षेसाठी मी लढले होते आणि पोलीस स्टेशन मी आणलेलं आहे. सगळेजण साक्षीदार आहे तिथे. कुणी म्हणावं मी आणले नाही. बस सुरुवातीला एक छोटीशी पोलीस चौकी होती. दत्त मंदिरजवळ एक छोटीशी पोलीस चौकी होती. नंतर ती होती, सुरुवातीला होती, खूप वर्षापूर्वी पोलीस चौकी होती. सातारा पोलीस स्टेशनची तुमच्या काळात, काँग्रेसच्या काळात आग्रहाची मागणी करून, आंदोलन करून पोलीस स्टेशन सातारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा विचार करूनच आणलेला होता. काँग्रेसच्या उमेदवारांचं म्हणणं आहे, XYZ काँग्रेसच्या उमेदवारांचं म्हणणं आहे की आमच्याकडं पाण्याची लाईन नाही, हे नाही, ते नाही. आमचं म्हणणं आहे की त्यावेळेस तुमची सत्ता होती तिथे, ते फुलंब्री मतदारसंघात येत होतं. आत्ता ते कुठं पश्चिम मतदारसंघात येत आहे, ते महानगरपालिका आहे म्हणून. काय भूमिका राष्ट्रवादी पक्षाची? काँग्रेसचं राष्ट्रवादी पक्ष हा विकासाची राजनीती करणारा पक्ष आहे. माननीय अजितदादा पवारसाहेब यांचे तुम्ही दृष्टी बघत असाल, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? ते विकासावर भर देतात. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन ते सोबत चालतात. तर आम्ही जर लोकांनी आम्हाला संधी दिली नागरिकांनी, तर आम्ही नक्कीच जे प्रश्न आहे नागरिक ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आणि तसेच आम्ही गुंठेवारीचा प्रश्न तुम्ही जर मागे बोललात, तर गुंठेवारीसाठी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा पाठपुरावा केला. आणि मोठ्या प्रमाणात कॉलनीती याचे खूप सारे आमचे सहकारी होता. त्याच्यात आम्ही आंदोलन केले आणि गुंठेवारी काही प्रमाणात का होईना आपला प्रश्न थोडासा आपण सॉल्व्ह केला. गुंठेवारीचा विषय अतिशय बिकट आहे. आपल्याला जर गुंठेवारीच्या पैशातून जी रक्कम जमा होते ती जर आपल्याच प्रभागासाठी वापरली तर कोण्या खासदाराची आणि आमदाराची सुद्धा गरज पडणार नाही. एवढा पैसा हा गुंठेवारीमधून निर्माण होतो. किमान ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपल्यापैकी कोणी जात असेल, आपण जाणार आहोत, तर त्या ठिकाणी गुंठेवारीतून निर्माण झालेला पैसा हा याच प्रभागाच्या विकासासाठी वापरावा, अशी आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत. सातारा देवळाईच्या गुंठेवारीसाठी गेल्या सातारा देवळाईची जी गुंठेवारी कमिटी आहे यांनी 18 महिने सतत लढा देऊन गुंठेवारीचं जे ॲन्सिलरीवरती जे 3% जास्तीचे पैसे घेत होते ते कमी केले. त्याच्यानंतर बेटरमेंट चार्जेस जे आहे ह्या महाराष्ट्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने, अजितदादांच्या सरकारने आणि माननीय एकनाथ भाऊ शिंदे यांच्या सरकारने ॲन्सिलरी माफ केली. त्याच्यानंतर बेटरमेंट पूर्ण 100% माफ केलं. जे बांधीव घरं आहेत त्यांचं 100% बेटरमेंट माफ झालेलं आहे. आणि राहिला विषय गुंठेवारीसाठी माननीय आयुक्तांनी नोटिफिकेशन काढून सनी जिथे 2.5 लाख रुपये लागत होते ते आज गुंठेवारी फक्त 50,000 होते.
पण होतो. त्या संघर्षामध्ये कुठला एक पक्ष किंवा कुठला एक व्यक्ती नव्हता. या परिसरातील सगळे नागरिक गुंठेवारीच्या ह्याच्यात सामील होते आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे. फक्त मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जे सगळे म्हणताय रस्ते केले, तुमचे जे सदस्य आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, ते रस्ते काँग्रेसकडच्या लोकांचा रस्ता करायचा नाही. माझ्या घराचा रस्ता अजून बघून घ्या. या विचाराचे ते लोक आहेत, आम्ही त्या विचाराचे नाही आहेत. आम्हाला जर प्रतिनिधित्व दिलं तर आम्ही म्हणणार नाही की हा या पक्षाच्या कार्यकर्त्याचा किंवा कुणाचा रस्ता आहे तो आम्ही करणार नाही. ह्या विचाराने आम्ही काम करणार नाही आहेत. आम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ह्या विचाराचं आम्ही काम करूयात. असंच येतं की त्यांचं असं म्हणणं आहे की सरळ की काँग्रेसच्या किंवा वाढ बघून बाकीचे असतील, बाकीच्या विचारांचे असेल तर भाजप किंवा शिवसेनेकडनं त्या भागाचा विकास केला जात नाही. त्यावरती काय सांगा? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे तुमचे मतदार जे आहे जर भाजपचा मतदार असेल तिथले तुम्हाला रस्ते चांगले आहे, काँग्रेसच्या मतदारांकडे मतदार म्हणून ट्रीट केलं पाहिजे. मतदार राजा आम्ही समजतो आणि आमचे नेते कधीही असा भेदभाव करत नाहीत. अशी नियती आमच्या कुठल्याही नेत्याची नाही. कुणाच्याही कसं आहे, एक मतदान भाजपचं आणि एक काँग्रेसचं असं समजलं जात नाही. सरसगट मतदार असतो आणि ते आम्ही 21 दिवसाचंच राजकारण करतो, कायम समाजसेवेचंच काम करतो. पहिले सुरू करूया आपण. हां, सगळ्यात पहिले जे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटते या भागाचे ते काय आहे? पाणी. जे आम्ही ग्रामपंचायतची मी जेव्हा सरपंच होते तेव्हा प्रत्येक घरी सगळेच आहेत इथे, जे सदस्य आहेत ते सगळे तिथे आहे. त्यांना विचारा, प्रत्येकाला टँकरनी. आणि आज कित्येक दिवसापासून 800-900 जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते पूर्ण आपली पुंजी वर्षभराची फक्त टँकरसाठीच जमा करतात. आणि ते टँकर मुक्त सातारा आमचा परिसर आणि देवळाई परिसर टँकर मुक्त हा झालाच पाहिजे. कारण बरेच वर्ष झाले आम्ही तेच भोगतो आहे, आल्यापासून तेच पाहतो आहे. करू ठीक आहे, करू वेळ लागतो, पण एवढा वेळ लागू शकत नाही मला तरी. आम्ही प्रत्येकाला टँकरनी घराघरात पाणी पोचवलेलं आहे. तुम्ही इथं कोणाला विचारा. सविताताईंनी जसं म्हटलं की महानगरपालिकेसमोर 100% त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. पण आम्ही ग्रामपंचायत आई सरपंच असताना स्वतःचं सरपंचपद सोडून लोकांच्या विकासासाठी नगर परिषद केली होती. त्यावेळेला 25 नगरसेवक या सातारा देवळीला लाभले असते. 200 कोटीचा पहिला टप्पा हा इथून सातारा देवळीतून तो वापस गेला होता. आणि ठराव असा पाठवला गेला की नगर परिषदाच्या ते सांभाळू शकत नाही, म्हणून महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावा. ही असं कायंदे साहेब त्यावेळेला आमचे इथे साहेब अधिकारी होते, त्यांनी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला. तसं ताईंनी म्हटलं की आम्ही महानगरपालिका केली, पण मी अजून जरी भारतीय जनता पार्टीचा 2014 मी कार्यकर्ता आहे, पण मला असं वाटतं की ही काहीतरी भूमिका सातारा देवळीकडनं काहीतरी चुकीची भूमिका झाली. जसं 4,500 लोकांच्या विरोधात सविताताई ह्या एकट्या उभ्या होत्या. पण तसं आम्ही सगळेजण इथं ऑलमोस्ट सगळेच जण असतील जे आंदोलन आम्ही रस्त्यावर आम्हाला नगर परिषद पाहिजे म्हणून, राजपूत साहेब आहेत, असद भाई आहे, निलेश आहेत, सगळेजण इथं भरपूरसे आहेत लोक की ते आमच्यासोबत सहभागी झाले. काँग्रेस पक्ष सोबत होतं, मी असं म्हणत नाही. ती जी ऐका हे सगळं मी सर्व पक्ष का म्हणतोय, सर्व पक्ष सगळे इथले सातारा देवळींच्या इच्छा ही होती की नगर परिषदच व्हावी म्हणून. बोलू द्या सर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या प्रभागामध्ये जे आम्ही टॅक्स भरतो त्या टॅक्समध्ये आम्हाला कचरा संकलन, झाडू मारण्याच्या ज्या आहेत त्याच्या साफसफाई त्याचंसुद्धा आमच्याकडं एकही महिला येत नाही, कर्मचारी येत नाही, डुंकून बघत नाही. कोणत्याही आरोग्य केंद्र म्हणजे फवारणी होत नाही वेळेवर आमच्याकडे. आणि हे म्हणतायत की साहेबांनी रस्ते केले, पण 5 वर्षात केलं ॲप्लिकेशन. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे रस्ते टाकले गेले आणि श्रेय दुसऱ्यांना गेलं. आपला प्रभाग जो आहे, आपल्या प्रभागामध्ये आता भरपूर साऱ्या अडचणी म्हणजे रस्ते, ड्रेनेज लाईन, पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे जो की मी लहानपणापासून बघते इथे. आणि तो प्रश्न सोडवण्याची म्हणजे आपण जे आहे, आता तुम्ही जर संधी दिली आम्हाला
आता आपलं जे म्हणताय जसं की सत्ता सरकार आपलं BJPचं आहे, पण तुम्ही जर का नगरसेवक म्हणून इथून निवडून दिलं तर आम्ही जे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न म्हणा, रोडचा प्रश्न म्हणा, कारण की आता सध्या जो रोड आहे म्हणजे जो आमचा जो जुना वार्ड आहे सातारा परिसर, तिथे जे आहेत सत्ता ज्यांची आहे त्यांनी म्हणजे पहिलं रोड केलेत, आता ते रोड सध्या उकरून पुन्हा रोड करणं चालू आहेत, म्हणजे जे काय ड्रेनेजचं लाईनचं काम म्हणा किंवा काय, पण सुशिक्षित रोड काय म्हणाल बोलू द्या पहिले थांबा. नाही, सरकार आमचं आहे, पण सरकार एक मिनटं, सरकार आहे पण आता त्याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक आतापर्यंत नव्हतो. राजनगर बंबाटनगर आमच्याकडे. हां एक सगळं हॅलो सगळ्यांकडे तो वापस एक या सगळ्या शोमध्ये एक भारी मजा आहे की सत्ताधारी विरोधक सगळे आहे, पण त्यांचा एक सगळ्यात चांगला पॉईंट आहे की ते मध्ये त्यांचे एक सगळ्या वाढ विकासाचं बरं व्हावं, सर्वपक्षी नेते काही मुद्द्यांवरती त्यांचं एक मत आहे. त्यातले जे पाण्याचा जो मुद्दा आहे, स्वच्छतेचा जो मुद्दा आहे आणि सगळ्यात जो मोठा मुद्दा इथला काही गुंठेवारीचा होता, त्यासाठी मोठा संघर्ष झाला, तो आपण सगळ्यांनी बघितला आहे. भाजपातले पण काही प्रतिनिधी म्हणतात की त्यांच्या पक्षाकडनं पण काही अपेक्षा आहेत, ही नक्कीच स्वागतार्थ गोष्ट आहे. शिवसेनेकडनं सगळ्यांकडनं बोलत असताना सध्या तर तुमची सत्ता आहे असं म्हणूयात, आणि 3 प्रश्न जे महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं, पाणी कधी देणार? त्या ताईंनी मांडलेला एक स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा होता की आमच्याकडं बाकीच्या ठिकाणी सारखं कचरा संकलन होत नाही, साफसफाई होत नाही आणि झालेले रस्ते परत खोदण्यात येतात. हे बघा, सगळ्यात पहिले काय, या ठिकाणी सातारा देवळी भाग हा फार मोठा, जवळपास 1.25 लाख लोकसंख्येचा आहे. या ठिकाणी MGP ही कंपनी आहे, ज्याला जलजीवन प्राधिकरणाने हे पाईपलाईन टाक्या बनवायचं काम दिलेलं आहे. आणि शहरामध्ये आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाईपलाईनचं MGPच्या माध्यमातून तुझं कुठं पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुवात झालं असेल ते सातारा देवळे झालेले. आणि याचं पूर्ण श्रेय जातं पालकमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना. त्यांनी पाण्याचं आपलं तुम्ही बघा, टाक्याचं काम प्रगतीपथावर आहे, टाक्याचं काम प्रगतीपथावर. याच्यापूर्वी जे आमचे काही नेते होते त्यांनी काय, जी कंपनी आली त्याच्याकडनं काय करून ते कंपन्याच पळून लावलेल्या आहे. तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी काय नावाने सांगायची, तुमचे नेते, जुने नेते, तुम्हाला काय नावाने सांगायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याची पाईपलाईन तर पाण्याची पाईपलाईन जवळपास 100% झालेली आहे. पाण्याच्या टाक्या पण प्रगतीपथावर जवळपास 5-6 टाक्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि राहिली गोष्ट आपलं साफसफाईची, तुम्ही म्हणताय आपल्याला 275 कोटीची केंद्रातून संजय शिरसाट साहेब आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी योजना आणली. आणि काय झालं, त्याच्यापूर्वी जे रोड झालेले होते, जे तुम्ही म्हणता ना, कोणीतरी बोलले आमच्या सहकाऱ्यांनी, किंवा रोड फोडून परत तिथं रस्ते झालेले आणि तिथं परत फोडून ड्रेनेज लाईन टाकली. तर पहिले रोड झालेले होते, पण ड्रेनेज लाईन महत्त्वाची आहे. एका कनेक्टिव्हिटीमुळे पूर्ण एरियाचं आपण थांबू शकत नाही. रोड नाही फोडला तर तिथं पूर्ण कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे निघणार नाही. त्याच्यामुळे रोड पण फोडला आणि त्या कंपनीकडनं त्याचं पॅच वर्क पण करून घेतलं. हे पण आम्ही शिरसाट साहेबाला सांगितलं, आपण रोड बनवलेला आहे 1 वर्षापूर्वी, आणि त्या 1 वर्षापूर्वी रोड बनवलेला आहे. आणि जसा रोड उखडला त्यांनी त्याचा उत्तमरित्या त्या कंपनीकडनं आपण पॅच वर्क या ठिकाणी करून घेतलेलं आहे. धन्यवाद. एक मिनटं, यांनी जे रस्ते केले, यांनी सांगितलं की आम्ही जुने रस्ते फोडले आणि नवीन ड्रेनेज टाकले. यांनी पहिले रस्ते केले, यांनी पहिले जो विकास निधी आणला, त्यांनी विकासाची जे गंगा म्हणता गडूळ गंगा, त्यांनी पहिले रस्ते केले मग ड्रेनेज केलं. हा यांचा भोंगळा कारभार. 275 कोटीची ड्रेनेज लाईनची मंजूर झाली. आपल्या प्रभागामध्ये जेवढे काही रस्ते झाले, काही स्मार्ट सिटीचा पैसा आला, कोणीही दिलेला पैसा नव्हता. तो स्मार्ट सिटी अंतर्गत आलेल्या पैशातून जे तुम्ही रोड केले, रोडसुद्धा निकृष्ट केले आणि त्याची लाज वाटली म्हणून ते फोडून पुन्हा त्याच्यात ड्रेनेज लाईन टाकली. सर, पालकमंत्री साहेबांनी 280 कोटी रुपये सातारा देवळाईसाठी, जे रोडसाठी आणले होते. अगोदर विकास याच्यासाठी केला की लोकांना येण्यासाठी रस्ता नव्हता. ड्रेनेजचे ज्यावेळेस 280 कोटी रुपये अमृत 2मधून आले, त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्या महानगरपालिका आणि त्या संबंधित एजन्सीमध्ये जो करार झालेला आहे, त्याचा रोड जरी फोडला तर तो रोड बनवून द्यायचा आहे. आणि त्या एजन्सीने सर्व कामं केलेली आहे. हे सर्व खोटे आरोप आहे. पण सर, मला एक आरोप म्हणताय दादा खोटे आहेत, हे माझ्याकडं उदाहरण आहे. हे रस्ता केलेला फोडलाय आणि जो केलाय तो रस्ता लगेच त्याला काही नाही, की हा सदाशिवनगर देवळाई परिसर, याचे मी तुम्हाला व्हिडिओज पण पाठवेल. अजूनही हीच कंडिशन आहे. आणि एवढंच नाही आहे,
आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी जे मेन रोड आहेत ते पण मेन रोड केले, ठीक आहे, ड्रेनेजसाठी खोदा, आम्ही नाही म्हणत खोदल्याशिवाय ड्रेनेज होणार नाही किंवा कुठली, पण हे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या अगोदर जस्ट तुमच्या 1-2 महिन्यामध्येच ड्रेनेज येतं, मग तुम्ही हा विचार अगोदर का नाही करत? आमचा जनतेचा पैसा वाया का घालता तुम्ही? की अगोदर तुम्ही ड्रेनेज टाका, मग लाईन टाका ना. बरं ठीक आहे, 2-3 वर्षाचा फरक असता आम्ही समजून घेतलं असतं. 2 महिन्यामध्ये आणि 3 महिन्यामध्ये रोड झाले की लगेच कसे काय ड्रेनेज येतात? मग हे कुणासाठी आहे? कॉन्ट्रॅक्टर कुणाचे आहेत? फायदा कुणाचा आहे? आम्हाला हा प्रश्न पडतो. आमचा जनतेचा पैसा हा जनतेसाठी व्यवस्थित वापरला गेला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट, बरेच जर सहकारी सांगतायत की रस्ते झाले, फोडले, तोडले, पण आमच्या प्रभाग क्रमांक 26 राजनगरमध्ये रस्तेच झालेले नाही. रस्ते नाही, ड्रेनेज लाईन नाही, पाण्याची लाईन नाही. पालकमंत्र्याचा मतदारसंघामध्ये शहरामध्ये थोडं थांबा, बरोबर बोलताय. रस्ते नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, विकासाच्या बाबतीमध्ये काहीच नाही. आता मधात बोलू नका, मला बोलू द्या. पालकमंत्र्याचा मतदारसंघ आहे. आता हे काय म्हणतात की फुलंब्री मतदारसंघामध्ये येतं, मग आता मतं मागायला सगळे तिकडे येणार आहे. राजनगर मतं मागायला सगळे येणार आहे, तर मग विकासाच्या बाबतीत पण सगळ्या जणांनी आलं पाहिजे. नव्याने जरी झालं तरी महानगरपालिकेत येऊन 10 वर्ष झाले ना, महानगरपालिकेत येऊन 10 वर्ष झाले, अजून तरी विकास नाही. काँग्रेस विकासाची गप्पा करते. माझ्याकडे एक पेपर कात्रण आहे, भाजपा कार्यकर्त्याची आत्महत्या, काँग्रेस कार्यकर्त्याला पोलिसाकडून अटक. काय ऐका ना, नाही जर विकासाच्या गप्पा मारत आपण ऐका, हॅलो, ऐका माझा ऐका हॅलो आपण एक मिनिट रस्ते फार महत्वाचा फार हे बघा, एक मिनिट ना, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी ना आमचे मित्र काँग्रेसचे कोण आहे ते मला माहिती नाही, पण त्यांना हे पण माहिती नाही. त्याच्या माहिती मी या ठिकाणी सांगतो. राजनगर मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा एक नगरसेवक होता, 5 वर्ष तोच तिथं नगरसेवक होता. यांच्या काँग्रेसच्या माहितीचं मी या गोष्ट आपल्याला सांगू शकतो. त्याचं नाव अनिता साळवे म्हणून आहे. आता तो काही कालांतराने, आता तो काय 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कारण का केला की काँग्रेसच्या काळामध्ये किंवा काँग्रेसमध्ये कुठलाही विकास कामे आपण करू शकत नाही, म्हणून त्यांनी आमच्या महायुतीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि दुसरी गोष्ट, त्या ताईंनी उपस्थित केलेला प्रश्न की ड्रेनेज परत रस्ता खोदला आणि ड्रेनेज टाकली. अहो ताईला मी एवढं सांगू शकतो, ड्रेनेज लाईन मंजूर कधी झाली? 1.5 वर्षापूर्वी. शिरता साहेब इथं 15 वर्षापासून सिमेंट रस्त्याचे कामं करताय. कोणते रस्ते? मग सगळे रस्ते फोडावंच लागणार आहे ना. जिथून लाईन जाणार नाही ते रस्त्याचं काम आपल्याला करावंच लागणार आहे. खूप छान यांनी सांगितलं, शिंदे सेनाचे पदाधिकारी सांगताय की आमदार साहेब 15 वर्ष रस्ता करताय. अहो साहेब, बालपण आमचं इथं गेलं, तुम्ही पण राहिले इथंच आहे. आता महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब मोठ्या पदावर बसले, त्यांनी निधी दिला, त्याच रस्ते काम चालू झाले. आणि यांचं नियोजन एवढं झालं, माझ्या कॉलनीमध्ये 20 वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे, तो ग्रामपंचायत होता. आणि त्यावेळेसही सरपंच काँग्रेसचा होता. हां, आणि राहिलं क्रिमिनल मोर्चे जे रिपोर्ट काढताय. ऐका सगळ्यात पहिलं मी प्रभाग शहर विकासाच्या बाहेर राजकारण करणार नाही, राजकारणावर जाणार नाही. तुम्ही शहराच्या विकासा इथल्या प्रश्नावर बोलूयात. मला सर्व आपण इच्छुक उमेदवार आहोत. आपण भविष्यातले महानगरपालिकेचा एक इकडचा सातारा, देवळाई, राजनगर, मुकुंदनगर सगळ्याचे प्रतिनिधी म्हणून जाणार आहोत. इथल्या विकासासाठी जो कोणी जाईल तो संघर्ष करेल, इकडे निधी जास्त आणेल आणि इकडे विकास करेल. हे सगळ्यांच्या वतीने MCNला मी शब्द देते. आणि आता विषय होता त्यांचा की नगरसेवक जो होता तो भाजपमध्ये गेला, पण तो नगरसेवक असताना साहेब तुमच्या माहितीच तो सांगतो, डॉक्टर कल्याण काळे साहेबाचा निधी वापरला, त्याच्यानंतर सुभाष झांबड साहेबाचा निधी वापरला, त्याच्यानंतर अमित देशमुख साहेबांचा निधी वापरला, बाळासाहेबांचा थोराताचा निधी वापरला. ऐका हॅलो, ऐका मला बोलू द्या. मला असं वाटतं की हे जे 5-7 प्रश्न आहेत ते महत्त्वाचे. मी सगळ्यांची शेवटची इंट्रॅक्शन घेतोय की तुम्ही गेल्यावर तुम्ही काय करणार. बस आपण थांबूयात. तुम्ही गेल्यावरती तुम्हाला जर संधी मिळाली, तुम्ही सभागृहात नगरसेवक म्हणून गेले, तर तुम्ही काय करणार आहे? तुमच्याकडे काय युनिक आयडियाज आहे? या शहराचं सिडकोपेक्षा चांगलं करण्यासाठी तुमच्याकडे काय आयडिया आहेत? कुठले प्रश्न मांडणार आहे? एक रिॲक्शन मी सगळ्यांची घेईन.
हर्षद इकडे. सर्वात पहिले लहान मुलांपासून मी तुम्हाला बोललेली आहे की लहान मुलांसाठी शाळेची सुविधा, वयस्कर लोकांसाठी गार्डन, वाचनालये आणि आरोग्यसेवा, शैक्षणिक सेवा आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याला लागणाऱ्या सुविधा हे पुरवण्याचा प्रयत्न करतो. मला जर महानगरपालिकेत पाठवलं तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे स्मशानभूमी असेल, आमच्या वार्डाला येण्या जाण्यासाठी रस्ता, भुयारी मार्ग असेल, आरोग्य केंद्र असेल, स्मशानभूमी असेल, शाळा असेल, त्याच्यानंतर मूलभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पोल, विद्युत विभागाच्या अनेक समस्या अशा सांगायला गेलो तर रात्र पण पुरणार नाही, इतक्या समस्या आहे. त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. मी सातारा देवळाई नागरिकांना आश्वासित करू इच्छितो, सेवा, सुरक्षा आणि विकास ह्याच विषयावरती आम्ही मतं मागणार आहोत आणि सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आम्ही करून दाखवणार आहोत. गेली 12 वर्षापासून आम्ही या परिसरात काम करत आहेत. संघर्ष समितीमार्फत आम्ही भरपूर कामं केलीत आणि इथून पुढे सुद्धा लोकांच्यासाठी कामं करायचे. पक्ष कोणताही असू द्या, ही जनरल सर्व लोक मतदान जे करणार ते प्रत्येक जो मतदान करील आणि जो मतदान नाही करणार त्या प्रत्येकासाठी काम करण्यासाठी आपण सभागृहात जाणार आहेत. मी महानगरपालिकेत गेलो होतो पहिलं कोणत्या पक्षाचा असो, कोणत्या समाजाचा असो, त्याला विचारणार नाही तुला रहिवासी. आता काही विचारते बघ कोणत्या पक्षाचा काय आहे, जसं मी शहरात बी पाहतो, इथं पाहतो, पण मी तसं विचारणार नाही. प्रत्येकाला रहिवासी देईल. आणि माझ्या परिसरात जो म्हणजे MBCBची पोल नाही आहे, ते पोलला MBCBवाले 10,000 मागतात. गोरगरिबांना कुठून आणा, 200-200, 300-300 मीटरवरून वायर आणावं लागते, की आम्ही वायर तुटते, लाईट जाते, ते बी मी प्रश्न मार्गी लावील मला जर की संधी दिली तर. रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी, आरोग्य, शिक्षण याबरोबरच राजनगरचा जो प्रश्न आहे, मुकुंदनगरचा जो प्रश्न आहे, तो सुद्धा मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर या ठिकाणी गुंठेवारीच्या नावाखाली जे इतर पक्ष, इतर प्रशासन जे आपल्याला चंदन लावणार आहे ते मी प्रशासनाला लावू देणार नाही. आपल्या भागातील मुख्य समस्या रस्ते तर भरपूर प्रमाणात झालेले आहे, परंतु पाण्याची मुख्य समस्या आहे. आता पाण्याच्या टाक्याचं काम सुरू आहे, प्रगतीपथावर आहे, परंतु मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपल्याला पाण्याच्या संकटापासून मुक्तता कशी मिळली यासाठी प्रयत्न करेन. फर्स्ट ऑफ ऑल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, गार्बेज मॅनेजमेंट, त्याच्यानंतर पार्क्स, विमेन सेफ्टी अँड एम्प्लॉयमेंट. महानगरपालिकेत निवडून गेल्यानंतर मी सगळ्यात पहिले सर्वसामान्य मुलांचा प्रश्न आहे शिक्षणाचा. कारण शिक्षण एवढं महाग झालेलं आहे, प्रायव्हेट शाळांचे फीज वाढलेली आहेत. सगळ्यात पहिले आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त शिक्षण कसे मिळेल याच्यावर भर राहील. मी जर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलो तर या प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. या ठिकाणी आम्हाला जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी कुणालाही संविधानिक पद नसतानाही या सातारा देवळाचा आम्ही संजय शितासाहेब यांच्या माध्यमातून कायापालट केलेला आहे. आता नक्कीच मुकुंदनगरचा पण कायापालट आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये गेल्यानंतर नक्कीच करू. सर प्लीज. आम्हाला सांगितलेलं एकच नाव घेतं शितासाहेब. मी जेव्हा पण महानगरपालिकेत मला जाण्याची संधी आली, आज मी प्रयत्नात आहे की महानगरपालिकेत मला जायचं आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला मुद्द्याचं एवढंच बोलायचं, हा प्रभाग खूप मोठा आहे. जसं की आमच्या काही दादांनी सांगितलं, राजनगर, मुकुंदनगर, खरंच हा प्रभाग नव्याने खरंच हे 2 वॉर्ड आपल्या प्रभागात नव्याने समाविष्ट झालेले आहे. त्याला विकास करण्यास बराच वेळ लागेल. आज आपण सांगणार हे होणार ते होणार, हे शक्य नाही साहेब. त्याला विकास व्हायला वेळ लागेल, पण नक्कीच संपूर्ण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी पुरेपूर प्रयत्नात असेल. मी 26 प्रभाग जो आता नवीन झालेला आहे आणि इथली नगरसेवक म्हणून मी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीकडून. मला जर संधी मिळाली तर मी नेहमीच सांगते की मी कामासाठी मत मागणार आहे, मतासाठी काम करणार नाही. आणि मी कधीही केलं नाही. मागच्या 27 वर्षापासून सतत काम करत आहे. आणि विकासाचा म्हणला तर विकासाचा मी माझ्या अहवालामध्ये मी देणार आहे, समाजाला मी काय देणार आहे आणि मी ते प्रस्ताव देईन तुम्हाला. आम्ही 14 वर्षापासून जवळपास मी काम करते. मी पक्षात एकनिष्ठेने आणि इमानदारीने काम करते. मला एकच म्हणायचं आहे की मी सर्वप्रथम महिला कशी सुरक्षित राहील यासाठी मी प्रश्न मांडणार आहे. आणि महिलांना आमच्या वार्डामध्ये पूर्णपणे महिला हा कॅमेऱ्यामध्ये 24 घंटे CCTVमध्ये असावी ही माझी सर्वात इच्छा आहे काम करण्याची. मी 20 वर्षापासून आहे शिवसेनेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात. माझं एकच म्हणणं आहे, मी जनतेसाठी खूप सेवा करणार आहे. जनतेने मला तोच आशीर्वाद द्यावा आणि कामं मी चांगल्या याच्याने करणार. मी इच्छुक म्हणून सुनीता महाजन. मला जर निवडून जनतेने दिलं
तर मी मुकुंदनगर, राजेशनगर, देवळाई, हायकोर्ट कॉलनी ह्या प्रभागातले स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते ह्याची मी पूर्तता करेल. मी सवालका शिरसाट, माजी सरपंच, सातारा परिसर. आम्ही कामं करतोच आहे, तेव्हापासूनही करतोच आहे, आत्ताही करतोच आहे. पण आता प्रभाग थोडा मोठा झाला आहे. आता जे आमचे कडून पाणी आहे, ड्रेनेज लाईन आहे, रस्ते आहे, लाईट, आम्ही ग्रामपंचायत असतानाही जेवढी सुविधा पुरवायची तेवढी पुरवली आणि आताही आम्ही तेच काम करणार आहे. जे आवश्यक आहे ते तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा देणारच आहे. मी सुजाता सुबोध शिंदे, प्रभाग क्रमांक 26मधून भाजपा पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार आहे. तर माझं असं म्हणणं आहे, जर का मला संधी दिली माझ्या प्रभागातील मतदारसंघांनी, तर मी सर्वसामान्यांचा जो आवाज आहे तो आपल्या महानगरपालिकेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच ज्या रस्ते, ड्रेनेजची लाईन म्हणा, पाणी म्हणा, हे जे आपले मूलभूत गरजांचे जे प्रश्न आहे ते तर सर्वप्रथम सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्यानंतर मला माझी अशी इच्छा आहे, जो माझा प्रभाग आहे तो आदर्श प्रभाग बनावा. जसं की अत्याधुनिक सुविधा जे आहे, स्मार्ट सिटीचं जे विजन आहे ते मला माझ्या प्रभागामध्ये करायचं आहे. तसेच CCTV युक्त महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV मला पूर्ण प्रभागात हे करायचे आहे. तसेच जे हायमास्ट दिवे जे आहेत, तर असे जे काही अत्याधुनिक जे डिजिटल आपण जे आता सध्या बघतोय ग्लोबल, तर ते मला आपल्या प्रभागात करायचं आहे. तर मला सर्व मतदारांना असं म्हणायचं आहे की मला एक संधी द्यावी, जेणेकरून मी तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा जे ओपन स्पेस आहेत, जे पूर्ण जिथं अतिक्रमण झालेले आहे ते काढणं आहे. नाल्यांचे अतिक्रमण, त्याच्यामुळे रोगराई पसरते आहे सर्वीकडे. सगळ्यात मोठा प्रश्न, ऐकही कोणी हा नाल्याचा मुद्दा कोणी काढला नाही, तो इथं सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि राहिली गोष्ट तर अपंगासाठी मला इथे एक शाळा बांधायची आहे, असं एक माझं स्वप्न आहे सातारा देवळाईसाठी. मी हकीम पटेल, प्रभाग क्रमांक 26 देवळाई. हे सगळं झुटं कारभार चालू आहे सगळ्यांचे. असं विकास झालं, तसं विकास झालं. मी जास्त तुम्हाला बोलत नाही भाऊ. काँग्रेस पार्टीला त्यांनी निवडून द्यावे जनतेने. आम्ही जातीपातीचं राजकारण सगळं संपून टाकू. 1 वर्षाच्या आत पुढच्या वर्षी तुम्ही इथे आम्ही जर निवडून आलो तर सगळ्या सातारा देवळाईचा चेहरा मोहरा चेंज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पुढच्या वर्षी हेच तुम्हाला स्टेडियममध्ये आम्ही डिबेट देऊ. आम्ही निवडून आलो तर किती विकास केला तुमच्या समक्ष आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हे सगळे सातारा देवळीत आपण जो आज सगळ्यांशी संवाद साधत होतो, जे महत्त्वाचे 5 प्रश्न आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे पाण्याचा. ज्वलंत प्रश्न आहे. कायम टँकरमुक्त हा परिसर व्हावा. रस्त्यांचा प्रश्न तितकाच आहे. त्यानंतर ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे आणि गुंठेवारीचा जो प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आणि ते मांडणारे सगळे भावी लोकप्रतिनिधी त्यांना म्हणता येईल, त्यांनी येऊन आपल्या भूमिका मांडल्यात. मतदार राजा जो आहे तो खरा राजा असतो आणि त्याला तो सुजाण असतो. कुणाला सभागृहात पाठवायचा हा अधिकार तुमचा आहे. थांबूयात.